टॅलिकॅडा नायसियस या प्रजातीचं फुलपाखरू आपल्या बागेमध्ये आले, मला खूपच आनंद झालेला आहे. सकाळ झाले, अंघोळ वगैरे सगळी करून फ्रेश झाल्यानंतर मी देवाच्या पाया पडलो आहे. आणि मी रोजच असं करत नाही, कारण की रोजच सकाळी सकाळी देवपूजा पूर्णपणे झालेली नसते. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा कधी पण उठल्यानंतर माझी झाडच बघत असतो किंवा त्यांनाच पाणी वगैरे घालत असतो किंवा झाडांची कटिंग वगैरे करायची असते, फुलं तोडायची असतात. सो त्याच्यामुळे मी त्या गोष्टी पहिल्या करतो आणि त्याच्यानंतरच देवपूजा असेल किंवा देवाचं दर्शन करतो. सो असं असतं. पण आज खूप लवकर झालेली आहे देवपूजा आणि जेव्हा माझ्याकडे असते तेव्हा मी खूप प्रॉपर एकदम व्यवस्थित करत असतो. आणि आज माझ्या झाडाला खूप प्रचंड प्रमाणात फुलं आलेली, त्याच्यामुळे ती फुलं आपण घातलेली आहेत. गझेनियाचं एक होतं फूल, ते सुद्धा घातलेलं आहे. तुम्हाला जसं की मी तुम्हाला सांगितलं की छाप असेल त्याचा यूज कधी करायचा, त्याच्याप्रमाणे म्हणजे तुम्ही गडबडीत असाल तर तुम्ही छाप वापरू शकता. सो माझ्याकडं जो छाप होता तो मी वापरलेला आहे आणि मी आता जास्त करून छापचा वापर करतो, कारण की जेव्हा पण माझं बिझी स्केड्यूल असतं तेव्हा मी नक्कीच छापचा वापर करतो. नाहीतर इतर वेळी माझ्या तुम्ही रांगोळ्या बघितल्या तर त्या हाताने काढलेल्या असतात. सो आणि ह्याच्यामध्ये पण असं छाप माझा आहे ना खराब निघालेला आहे. आणि जो पण आणलेला, म्हणजे मी कधी आणत नाही, माझ्या आईने आणलेला होता, त्याच्यामुळे बघून व्यवस्थित आणला की आपल्याला रांगोळी पण व्यवस्थित काढता येते. सो मला त्याच्यातलं जास्त नॉलेज आहे, त्याच्यामुळे मी कधी घेत पण नाही. आता मी जेव्हा घ्यायचं असेल तेव्हा मी जाईल आणि चांगले चांगले छाप आणेल, जेणेकरून आपली रांगोळी व्यवस्थित होईल. आणि इकडे ही मांजर एक परेशान करते. खूप छान आहे, क्यूट आहे. आणि माझा स्टुडिओमध्ये धुमाकूळ घातलेला आहे. फक्त एक कागद म्हणण्याविषयी एक प्लास्टिकचं ते असतं ना आपले जेलीचे चॉकलेट, ते चॉकलेटचा कागद होता आणि तो कागद स्टुडिओच्या ह्याला म्हणजे आपल्या त्या पडद्याला चिकटलेला होता बॅकग्राऊंडला. आणि ते दिसल्याबरोबर ही मांजर त्याच्याबरोबर खेळतं आहे. सो खूप क्यूट आहे आणि मी पण त्याच्याबरोबर खेळत होतो. माझी रिंगलाईट 2 वेळा पडली असती पण मी वाचवली आहे का, त्या रिंगलाईटपाशीच ते खेळत आहे. आणि आता मस्तीमध्ये मूड आहे, सो त्याच्यामुळे तो पण एन्जॉय करत आहे. सो ते आता खाली गेलं, ते कागद आता खाली गेलेला आहे आणि आता ते कसं जाईल, आणि खूप कमी स्पेस आहे, तर जाऊच शकत नाही. त्याच्यामुळे ना आता मी काढतो बाहेर. आता बघा टाकलं की लगेच पळाला तो खूप. आणि त्याचे डोळे बघा कसे, म्हणजे आपण बोलतो ना मांजरीच्या डोळ्यामध्ये पारा असतो, त्याच्यामध्ये चमकतं. सो असं म्हटलं जातं. सो त्याच्यामुळे ते हिरवं दिसतं. आपली टॉर्च पडली की ते हिरवं दिसतं. आता त्याच्यावर अजूनही ते खेळतं आहे मांजर. किती खेळतं आहे ते, नुसतं त्याच्यावरच खेळत राहतं आहे. पडलं. एवढं खेळायला कोणी सांगितलेलं, लय खेळतं. आणि परत दमलं की मग इतकं बोर होतं ना, आपण त्याला जरा सरी हात जरी लावलो ना तरी पण ते काय करत नाही, इतकं बोर पण होतं. मग कधी कधी बसलं झालं बोर, ते आता खेळणार नाही, कारण की मगाच जण खेळलं आहे मी, म्हणजे कंटिन्यूस व्हिडिओ कसा चालू ठेवू ना. सो त्याच्यामुळे ते आता कंटाळलं आहे, खूप खेळलं आहे ते. अर्धा 1 तास तर खेळतच होतं. आणि मग आत्ता मी व्हिडिओ शूट केला तरी बघितलं हात हलवला तरी पण ते येत नाही आहे, किंवा ते कागद हलवलं तरी येत नाही. आता ते बोर झालं आहे. नाही का असं बसलं आहे, असं त्याच्यावरून समजतं आपल्याला की बाबा तो आता थकला आहे. मग 2-3 वेळा माझा जो पडदा आहे ना तो त्याने खाली पाडला. इतका खेळतो, इतका म्हणजे इतका प्रमाणाच्या बाहेर. तरी पण थोडंसं नाही का वाटतं ना की उंदीर चालला आहे म्हणून, त्याला वाटतं उंदीर आहे का काय म्हणून, तरी पण तो मूव्ह करतो आहे. सो अजून त्याची मस्ती गेलेली नाही आहे, तो अजूनही खेळतो आहे. म्हणजे ठीक आहे, मांजरी खूप आता आपण म्हणू शकतो की बाबा त्यांना ना बारकाईने सगळ्या गोष्टी दिसत असतात. जसं की उंदीर बारीकच्या बारीक असेल किंवा एखादा मच्छर जरी असला ना तरी पण ते लोक बरोबर ना म्हणजे त्याच्या अवतीभोवती फिरतात आणि त्याच्याच हे करतात. मी खूप वेळा निरीक्षण केलं आहे. आपल्यापेक्षा जास्त तीक्ष्ण त्यांची नजर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सो मी आता चुकून ना मॅडम फ्लॅशलाईट ऑन झाली, त्यांनी डोळे असे मिटवले. सो खूपच ना ते हे आहे, मस्ती मूडच्या मूडमध्ये आहे. आता आमचा आधी एक बोका पण होता 2 वर्षापूर्वी, म्हणजे आम्ही पाळला नव्हता पण तो आमच्यातच राहायचा. एकंदरीत तसंच झालं. मग त्यांनी खूप राहिला, 2-3 वर्ष राहिला आणि अचानक गेला. कुठे गेला काय कळालंच नाही.
आता बघितलं तुम्ही कसं ते चमकलेलं हिरवं, त्या अख्ख्या काळा पडदा असून सुद्धा त्या काळ्या पडद्यातून बाहेरून ती ग्रीन लाईट त्यांच्या डोळ्याची दिसत होती. म्हणजे किती ते कसलं खतरनाक दिसत होतं ना, एखाद्या 3D मूवीमध्ये आपण बघतो ना, तसं वाटत होतं ते. सो ह्याचा खेळ काय संपणार नाही आहे. मला खाली आपले जे झाडं आहेत तिकडेही मला जायचं आहे, तुम्हाला दाखवायचं. आणि तुझ्या झाडाची कटिंग करायची आहे मला. खूप त्याची पानं वाढलेत आणि मला एवढं माहिती नव्हतं ते सीझन कधी असतो तुतूंचा. तर मार्च महिन्यामध्ये त्याला काय आय थिंक लागतात बेरीज, आणि सो त्याच्यामुळे आपल्याला ते कट करायचं आहे. ह्याची मस्ती सुरूच असते. ह्याच्या नादी लागलो तर आपण आपली कटिंग राहील आणि वेस्ट होईल, आणि 6 नंतर काही आपल्याला कटिंग करता येणार नाही झाडांची. सो त्याच्यामुळे आत्ताच मी सगळी कटिंग करतो आहे. आणि दिसतही नाही ना, 6 नंतर करत नाहीत म्हणतात, पण जरी करायचं म्हटलं तरी पण रात्री दिसतच नाही, मग करणार कसं ना. सो त्याच्यामुळे आत्ताच करावं लागेल. आणि त्याची पानं खूप वाढलेत तुझ्या झाडाची, सो ते कट करावे लागेल. आणि तर बघा किती हिची मस्ती, असं वाटतं ह्याच्याबरोबर खेळत राहावं. पण ठीक आहे, आपण बाहेर जाऊया आता. सो इकडे बघा, आता ही कढीपत्त्याची आळी आहे ना, ती इग्नोर करा, ती तुम्हाला तरी पण दाखवतो थोडीशी. ती खातेचे पत्ते, 4-5 पत्ते तरी खाल्ले, पानं त्यांनी खाल्लेलीच आहेत. म्हणजे अजून लहान आहे, जेव्हा वाढेल तेव्हा प्युबा होईल तेव्हा तर मी नक्कीच दाखवेन. आणि रोज तर आपलं निरीक्षण असणारच आहे. सो इकडे हे व्हरायटीचं, मी जे व्हरायटी सांगितली तुम्हाला त्या व्हरायटीचं हे फुलपाखरू आहे. सो नाव पण इतकं त्याचं क्लिष्ट आहे, म्हणजे इतकं अवघड आहे. सो त्याच्यामुळे सारखं ते उच्चारण, व्हिडिओ पण खूप लाँग होईल. सो घ्या. तर इकडे ते आहे. आणि मला खूप आश्चर्याचा धक्का बसला, कारण की पिवळ्या रंगाचं झालं, कॉमन मॉर्मन झालं, आणि असे वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं मी ऑब्झर्व केली, ते पण 15 दिवसामध्ये. जेव्हा मी झाडं आणली तेव्हाच्यानंतर 15 दिवसातच माझ्या गार्डनमध्ये फुलपाखरांचा वावर दिसायला लागला. सो विचार करा, ते किती तीक्ष्ण, म्हणजे प्राण्यांना किती समजतं ह्या गोष्टीवर. तुम्हाला पक्ष्यांना, प्राण्यांना खूप काही गोष्टी समजून जातात, की त्यांना ओळख कळते झाडांची म्हणा किंवा औषधांची त्यांना कळते. म्हणजे त्यांना कोणतं झाड हवं आहे, काय, त्यांना त्याची माहिती असते. आणि लहानपणापासून त्यांना त्या गोष्टी कळत असतात. आता ते मांजर बघितलं, ते मांजर पण गवतीच्या बरोबर खातं. म्हणजे जरी त्याच्या आईने थोडी सांगितलेलं असतं की हेच खा म्हणून, नाही, पण त्यांना निसर्गाने एक देण दिलेली असते की त्यांना वास समजतो किंवा कोणत्या गोष्टी आपल्या शरीरासाठी चांगल्या आहेत ह्या गोष्टी समजतात. सो त्यामुळे ना मी अजून जास्तीत जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे खूपच झाडं लावलेत, पण फक्त बटरफ्लाय गार्डनसाठी आपल्याला काही झाडं आणायची आहेत. जसं की हळदी कुंकू, घाणेरी गावाकडे बोलतात, घाणेरी बोलतात, आणि पेंटानच वगैरे असे प्रकारची जी झाडं आहेत ती आपण लावू शकतो. आणि घाणेरीविषयी मी एक कम्युनिटी पोस्ट लिहील किंवा काय दिले, ते झाड कुठून आलं आपल्या भारतामध्ये आणि त्याचा प्रसार कसा झाला हेही मी कधीतरी सांगेन व्हिडिओमध्ये. ते पण खूप गंभीर स्वरूपाचं आहे. गुलमोहर आणि जे घाणेरीचं झाड आहे, खरं म्हणजे सुशोभीकरणासाठी ते झाड आणलं होतं. त्याचा इतिहास खूप मोठा आहे, मी तुम्हाला नक्की सांगेन, त्याच्यामागची स्टोरी सांगेन. आणि हे तुझ्या झाडाची पानं मी काढून टाकलेत, खूप मोठी झालीत आणि त्यांना किडे पण लागलेत. सो जर माझ्याकडं रेशीम किडे असते तर मी नक्कीच त्यांना खाण्यासाठी हा चारा दिला असता, पण माझ्याकडं नाही आहेत रेशीम किडे. सो त्याच्यामुळे मी पानं काढून टाकलेत आणि आता त्याला मस्तपैकी मलबेरीज लागतील अशी आपण आशा करू. सो आजचा व्लॉग इथे